भारतातील स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा जिथं झाला, महिलांच्या शिक्षणाचा इतिहास जिथून सुरू झाला, तो हा भिडेवाडा लवकरच कात टाकणार आहे. गेली अनेक वर्ष हा वाडा हलाखीची स्थिती अनुभवतोय, रया गेलेल्या अवस्थेत आहे. परंतु लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. 250 वर्षांपूर्वी जिथे मुलींचा शाळेच्या निमित्ताने किलबिलाट होता, तो किलबिलाट इथे लवकरच पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. या वाड्याशी संबंधित मोठा इतिहास अनेक नाट्यमय घटनांनी भरलेला आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अभ्यासक हरी नरके सर आहेत. सर, लवकरच ही सगळी अशी परिस्थिती बदलणार आहे. महात्मा फुलेंनी जेव्हा इथं पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा त्यांना काय नक्की अपेक्षित होतं? कारण अनेक वेगवेगळ्या समाज घटकातील लोक इथे या शाळेच्या उभारणीमध्ये आणि ती चालवण्यामध्ये सहभागी होते. बघा मंदार, ही जागा अशी मोक्याची जागा आहे की एका बाजूला महात्मा फुले मंडई आहे, शेजारी पुणे नगर वाचनालय आहे, हा परिसर आप्पा बळवंत चौकाचा सगळा पुस्तकांचा परिसर आहे आणि पुढे शनिवारवाडा आहे. म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये 250 वर्षांपूर्वी 1848 साली सावित्रीबाई ज्योतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा जेव्हा सुरू केली, संस्थेचं नाव होतं फिमेल नेटिव्ह स्कूल्स पुणे. आणि त्या संस्थेचे अध्यक्ष गोवंडे हे एक ब्राह्मण समाजाचे सरकारी अधिकारी होते, महात्मा फुलेंचे जवळचे मित्र होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये परांजपे होते, वाळवेकर होते, त्याचबरोबर महात्मा फुले संस्थापक संस्थेचे म्हणून, सावित्रीबाई संस्थापक म्हणून. आणि विशेष गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये हरिरावजी चिपळूणकर, गंगाराम भाऊ म्हस्के हे मराठा समाजाचे प्रतिनिधी होते, उस्मान शेख आणि फातिमा शेख हे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी होते, आणि रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग, लहुजी वस्ताद साळवे यांच्यासारखी अनुसूचित जाती जमातीची माणसं त्याच्यामध्ये होती. एका अर्थानं ज्ञानाचं पहिलं केंद्र आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय एकात्मतेचं सुद्धा पहिलं केंद्र इथे 250 वर्षापूर्वी उभं राहिलं. आणि इथे ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचं काम जे झालं त्याची नोंद ब्रिटिश सरकारच्या दप्तरामध्ये आहे. त्याचे तपशील आपण जरूर बघू. पण इथे जेव्हा मुली शिकत होत्या तेव्हा भारतामध्ये 2.5% साक्षरता होती पुरुषांची आणि स्त्रियांची साक्षरता 0% होती. आज भारत 80% आसपास साक्षरतेत पोहोचलेला आहे. स्त्रिया सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुढे झेपावत आहेत. आणि आपला महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे, आगरकरांचा महाराष्ट्र तर आता 90% पुढे शिक्षणात पुढे गेलेला आहे. अशा वेळेला ही शाळा जी आहे हे एक विद्येचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं केंद्र म्हणून पुन्हा गजबजणं, पुन्हा उभं राहणं ही काळाची गरज आहे. या सगळ्याची सुरुवात जिथून झाली तीही शाळा पुन्हा गजबजणार आहे. सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी इथं येणाऱ्या मुलींना फक्त शिकवलं असं नाही, तर त्यांची परीक्षा देखील घेतली. त्यावेळच्या पुण्यामध्ये मुलींना शिकवणं किती अवघड होतं हे आपण सगळे जाणतो, आणि त्यांची परीक्षा घेणं हे तर त्याहून अवघड होतं. सर, काय नक्की प्रसंग होता त्या परीक्षेचा? बघा, स्पर्धात्मक युगामध्ये मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने उतरू शकल्या पाहिजेत अशा पद्धतीची त्यांची तयारी अभ्यासाची या शाळेमध्ये करून घेतली जात होती. आणि त्याचा एक पुरावा असा मिळतो की त्यावेळच्या मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या संस्कृत शाळेतल्या एका मुलाने वाचकांच्या पत्रव्यवहारात असं लिहिलं आहे की माझ्या बहिणीला सावित्रीबाई ज्योतिरावांच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीचं ज्ञान दिलं जातं आहे, ज्या प्रकारची तिची तयारी करून घेतली जाते ती इतकी उत्तम आहे की फार लवकर माझी बहीण मला ओलांडून पुढे निघून जाईल. म्हणजे आपल्याला स्त्रिया किंवा मुली ओव्हरटेक करतील याची भीती, असुरक्षिततेची भीती मुलांमध्ये तयार झाली होती. आणि मग ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे शाळेची परीक्षा घेण्याच्या संबंधामध्ये निर्णय घेतला. त्यावेळचे जिल्हाधिकारी, त्यांच्या पत्नी, मिलिटरीचे सगळे अधिकारी आणि पुणे शहरातले सर्व शासकीय अधिकारी, सरदार सगळ्या निमंत्रित त्यांना बोलवलं. आणि इथे जवळ जो विश्रामबाग वाडा आहे तिथे तेव्हा पुणा कॉलेज होतं, त्या पुणा कॉलेजच्या प्रांगणामध्ये ती परीक्षा घ्यायचं ठरलं. आत्ताचं तुळशीबाग आणि सगळा परिसर. त्यावेळी पोलीस खात्याने असं लिहिलं आहे की 3000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जमले होते. आणि पुढचं वाक्य मंदार फार इंटरेस्टिंग आहे, एवढी गर्दी पुणे शहराच्या इतिहासात कधीही जमली नव्हती. आणि पुढे असं म्हटलं आहे की आणखी पंचक्रोशीत लोक उभे होते. आणि उत्सुकता काय, तर मुलींना प्रश्न कसे विचारले जातात, मुली कशी उत्तरं देतात, त्यांची परीक्षा काय असते. खरं तर मुलींना दररोजच परीक्षा द्यायला लागते, पण ही शाळेतली परीक्षा होती. मुलींना प्रश्न विचारले गेले, गणिताचे, भूगोलाचे, इतिहासाचे, त्याचबरोबर त्यांचं साहित्यविषयक ज्ञान, भाषाविषयक ज्ञान तपासलं गेलं. आणि ज्या मुलीला पहिला क्रमांक दिला गेला ती मुक्ता पुरस्कार घ्यायला आली. कलेक्टरच्या बायकोनी तिला एक बॉक्स दिला. सावित्रीबाईंनी सांगितलं की ह्या बॉक्समध्ये खाऊ, खेळणी, कपडे आम्ही या 6 वर्षाच्या मुलीला दिलेले आहेत.
तेव्हा सावित्रीबाई आणि ज्योतिराव शाळेमध्ये इंग्रजी पण शिकवायचे, पहिलीपासून इंग्रजी शिकवायचे. त्यामुळे ती मुलगी खणखणीत इंग्रजीत असं म्हणाली, ऑनरेबल सर, प्लीज डोंट गिव्ह अस प्राइजेस, गिव्ह अस ए स्कूल लायब्ररी. मला खाऊ खेळणी कपडे नकोत, मला ग्रंथालय पाहिजे. आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ग्रंथालय चळवळ उभी राहिली. आज मला सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण भारतात जेवढी ग्रंथालय आहेत त्यातली 1/3 म्हणजे 33% ग्रंथालय एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्याची सुरुवात इथून झालेली आहे. इथं जवळ नगर वाचनालय आहे. आणखी एक नोंद, त्या मुलीचे पालक पुढे आले आणि त्यांनी शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं, आनंद व्यक्त केला, पण काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, मुलगी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसते, तिच्या डोक्यावर परिणाम झाला तर कोण जबाबदार? मंदार, पुलाखालून पाणी बरंच वाहून गेलं 250 वर्षात, आता तर पूल पण वाहून जायला लागले. पण आता कोणी पालक आमच्या मुलीच्या डोक्यावर अभ्यासामुळे परिणाम होईल अशी भीती दाखवत नाहीत. ही मला फार मोठी गोष्ट वाटते. मुली जेव्हा 0% साक्षरता होती तिथपासून आज जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, आज भारतामध्ये असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्यात मुली मागे आहेत. पण त्यावेळेला असं म्हटलं गेलं की मुलींचे मेंदू चुटुकले असतात आणि त्याला अभ्यासाचं ओझं झेपणार नाही. आपण पाहतो आता मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एवढी प्रचंड स्पर्धा आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जर तुम्ही वार्षिक अहवाल पाहिला, पदवीदान समारंभातलं स्वरूप पाहिलं तर 368 सुवर्णपदकापैकी जवळजवळ 354 सुवर्णपदकं ही मुलींनी मिळवलेली आहेत. आणि मुली फक्त साक्षर झाल्या पाहिजेत असं नाही, तर त्या स्पर्धेच्या युगात आल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, हा सावित्रीबाईंचा या ठिकाणी प्रयत्न होता. 1848ला इथं सुरू झालेली मुलींची शाळा म्हणजे हजारो वर्षे महिलांच्या शिक्षणबंदीच्या विरोधातील विद्रोह होता. या विद्रोहाचे पडसाद, या विद्रोहाचे परिणाम पुढे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात झाल्याशिवाय राहिले नाहीत. अनेक शिक्षण महर्षी आणि अनेक शैक्षणिक चळवळींची सुरुवात एका अर्थाने या भिडेवाड्यातील शाळेने झाली. सर, बघा, 1848 साली म्हणजे जवळजवळ 250 वर्षापूर्वी इथे जी शाळा सुरू झाली त्यातनं खुद्द ज्योतिराव आणि सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिक्षण संस्थेच्या 18 शाळा उभ्या राहिल्या. पुढे ब्रिटिश सरकारने जेव्हा हे काम हातात घेतलं तेव्हा त्याचं आणखी गुणोत्तर वाढत गेलं. पण महाराष्ट्र आज शिक्षणामध्ये मोठ्या राज्यांमध्ये क्रमांक 1 वर आहे. आणि तो पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांनी जे प्रयत्न केले, सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यामध्ये जे काम केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ज्यांनी नई तालीम मांडली, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख विदर्भामध्ये, आणि इथे महर्षी कर्वे, या सगळ्यांनी जे काम उभं केलं त्यातनं या जागेतनं सुरू झालेलं काम महाराष्ट्रात तर वाढलं, पण भारतभर ती प्रेरणा गेली. आणि त्या अर्थानं हे शिक्षणाचं, विद्येचं ऊर्जा केंद्र म्हणून अत्यंत ऐतिहासिक काम करणारं केंद्र राहिलं. आणि शाहू महाराज त्यांनी आरक्षणाची केलेली सुरुवात आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये शिक्षणाला एक मूलभूत अधिकार म्हणून दिलेली मान्यता, या सगळ्यांची पायाभरणी एका अर्थाने याच ठिकाणी झाली. अगदी खरं आहे. बघा तुम्ही, 2010 साली मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांनी राईट टू एज्युकेशन, शिक्षण हक्क कायदा 21(1) आपल्याकडे आणला. पण त्याची पायाभरणी बाबासाहेबांनी मार्गदर्शक तत्वामध्ये 45व्या कलमात केली होती आणि त्याची मागणी याच केंद्रातून झाली. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी हंटर शिक्षण आयोगाला 1882 साली जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये शिक्षण मोफत असलं पाहिजे, ते सक्तीचं असलं पाहिजे, ते सार्वत्रिक असलं पाहिजे आणि एज्युकेशन फ्रॉम बिलो, खालून शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे. ही जी मागणी केली होती तिची आज पूर्तता होताना दिसते. मला स्वतःला असं वाटतं की या केंद्रामधनं झालेलं प्रत्यक्ष शिक्षणाचं काम, झालेल्या मागण्या आणि शैक्षणिक तत्त्वज्ञान हे आज आपल्या देशामध्ये सगळीकडे पसरताना दिसतं. त्या अर्थानं हे पुन्हा एकदा एक शिक्षणाची, तत्त्वज्ञानाची भूमी म्हणून सुद्धा महत्त्वाचं आहे. काळाच्या ओघात या भिडेवाड्याची मालकी बदलत गेली आणि आत्ता हा भिडेवाडा एका बँकेच्या ताब्यात आहे. ही बँक आणि खाली असलेले भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. परंतु आता हा वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी झालेल्या बैठकीला नरके सर स्वतः उपस्थित होते. सर, नक्की कसा तोडगा काढला जाणार आहे आणि खरंच हा वाद संपणार आहे का? हां, तुम्ही सांगितलं तसं एका सहकारी बँकेकडे ह्या वाड्याची मालकी पुढच्या काळात आली आणि त्यांनी एका विकासकाला हा वाडा विकसित करण्याचं काम दिलं. त्यानंतर इथे जे भाडेकरू राहत होते, इथे काही कार्यालयं होती, जी व्यावसायिक कार्यालयं होती आणि खाली 8 दुकानं आहेत. तर ही सगळी मंडळी न्यायालयामध्ये गेली आणि त्यांनी सरकारच्या या स्मारक करण्याच्या प्रक्रियेला विरोध केला. आता मात्र
परवाच ही माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तिथे माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी एक समेट, एक सर्वांना मान्य होईल असा तोडगा मांडला आणि तो आता सर्वांना मान्य होतोय असं दिसतंय. त्याने असं सांगितलं की इथे आपण असं करू की जी खालची दुकानं आहेत त्यांना थोडं खाली लोअर डेप्थला तिथेच जागा देऊ. इथले जे व्यावसायिक आहेत ते आणि ही बँक जी आहे त्या बँकेला आणि त्या विकासकांना त्यांना हवं त्या पद्धतीचं पुनर्वसन करून देऊ आणि या ठिकाणी 1+6 अशा पद्धतीचं जवळजवळ 8 ते 9 हजार स्क्वेअर फूट बांधकाम आपल्याला जे उपलब्ध होईल तिथे आपण शाळा सुरू करू. सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा ही पुणे महानगरपालिका चालवेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातली देशातली एक आदर्श शाळा पुणे महापालिकेची, ज्याला मॉडेल स्कूल म्हणता येईल, बेस्ट स्कूल म्हणता येईल अशी शाळा इथे विकसित करू. त्याचबरोबर या वाड्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं ते गोवंडे, परांजपे, भवाळकर, जोशी, आपले लवजवत्साद साळवेंपासून सावित्रीबाई ज्योतिरावांपासूनची छोटी छोटी त्यांची स्मारकं, त्यांच्या मूर्ती, प्रतिमा किंवा म्युरल्स असं आपण करू. पण इथे पुन्हा एकदा शाळा गजबजण्याच्या दिशेने आपण तोडग्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. आता आणखी एक बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये अंतिम मंजुरी होऊन जो काही न्यायालयामध्ये दावा या मंडळीने दाखल केला आहे तो ते काढून घेतील आणि सहमतीने या ठिकाणी येणाऱ्या जवळजवळ वर्ष दीड वर्षामध्ये पुन्हा एकदा जुन्या पद्धतीचा वाडा उभा राहील, ज्याच्यामध्ये बांधकाम करताना हेरिटेज वारसा म्हणून जे काही असतं ते सगळं जपलं जाईल. हा वाडा पुन्हा एकदा जुन्यासारखा उभा राहील आणि तिथे शाळा भरेल आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या महिन्याभरामध्ये त्याच्यावरचा अंतिम तोडगा निघून केस मागे घेतली जाईल आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये इथं पुन्हा एकदा भिडेवाडा उभा राहील आणि एक शिक्षणाचं केंद्र सुरू झालेलं असेल. सर, ही शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने, आधुनिक सुविधांनी, आधुनिक शिक्षणाने सज्ज असणार आहे, परंतु इतिहासाशी नातं सांगणारी ही शाळा आहे. त्यामुळं या शाळेचं स्वरूप, इथल्या इमारतीचं स्वरूप कसं असेल याबाबतही सगळ्यांना उत्सुकता आहे. अगदी खरं आहे. आपण जेव्हा महात्मा फुले वाड्याचं राष्ट्रीय स्मारक केलं आणि ते राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मांच्या हस्ते देशाला अर्पण केलं, ते तुम्ही डोळ्यापुढे आणा. फुले वाड्याचं मूळ स्वरूप कायम जतन करून त्या ठिकाणी आपण स्मारक उभं केलं. असंच आपण नायगावला सावित्रीबाईंच्या जन्मगावी सुद्धा तो वाडा संपूर्ण पडला होता, पण मूळ पायावर तो पुन्हा वाडा उभा केला. तसं भिडेवाड्याचं 250 वर्षापूर्वीचं जे रुपडं आहे ते हेरिटेज म्हणून, वारसा म्हणून जतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम होणार नाही. इथे बांधकाम करताना त्याचं वारसा स्वरूप जतन केलं जाईल आणि तिथे प्रयोगशाळा असतील, अतिशय उत्तम अशा प्रकारचे संगणक शिक्षण असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण असेल. मी तर आपल्याला सांगू इच्छितो की ज्याच्यामध्ये डून स्कूल्स किंवा इंटरनॅशनल स्कूल्स जी आपल्या देशातली अत्यंत श्रेष्ठ दर्जाची मानली जातात तसं इथे केंद्र उभं करावं. पण त्याची रचना करताना मात्र विश्रामबाग वाड्यासारखा वाडा, भिडेवाड्यासारखा वाडा पुन्हा एकदा उभा राहावा आणि तिथून मुलींना अत्याधुनिक अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण पुणे महापालिकेने द्यावं असा आपला प्रयत्न असणार. जे आर्किटेक्चर आहे ते 19व्या शतकातील असावं असा प्रयत्न असणार. अगदी 1848 साली हा वाडा जसा होता तसा पुन्हा उभा केला जाईल. पण ते करत असताना आतमध्ये जे शिक्षण मिळेल ते मात्र फार पुढे जाऊन श्री संगणकाय नमः इथपर्यंत गेलेलं असेल. तर आज शाळा तर अनेक आहेत, परंतु जिथून स्त्री शिक्षणाचा इतिहास सुरू झाला ती शाळा पुन्हा सुरू होणं याला एक वेगळं महत्त्व आहे, याला एक वेगळे संदर्भ आहेत. त्यामुळं या शाळेमध्ये जेव्हा मुलींचा किलबिलाट पुन्हा सुरू होईल, मुलींचा वावर इथं पुन्हा सुरू होईल, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना आणि महात्मा फुलेंना आदरांजली ठरणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.